मुंबईमध्ये गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये 2 दिवसांपूर्वी जी घटना घडली, ज्याच्यामध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुण जे इथे कॉन्सर्ट अटेंड करण्यासाठी आले होते, ज्यांनी आपला जीव गमावला। मुंबईकरांसाठी आणि मुंबईसाठी ही सध्या जागे होणारी गोष्ट आहे। का मुंबईकर आणि मुंबईतले तरुण ड्रग्सच्या अभावी झालेत? याचं सगळ्यात मोठं कारण मुंबईमध्ये ड्रग्स इतक्या सोप्या पद्धतीने मिळणं। मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये ड्रग्स पेडलरांना पकडतात, त्यांच्या आकांना सुद्धा पकडतात, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या फॅक्टऱ्या सुद्धा जप्त करतात। पण तरीही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा ड्रग्स जो आहे तो खूप आणि खूप सोप्या पद्धतीने लोकांना अवेलेबल होतो। मुंबईच्या नेस्को सेंटर जो तुम्ही माझ्या मागे बघतायत, जिथे कॉन्सर्ट होतो, त्या कॉन्सर्टमध्ये 2 ते 4 हजार लोक सामील होतात। इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे पण कळालंय की कॉन्सर्टच्या आतमध्ये येताना मुलांनी ऑलरेडी ड्रग्स केलं होतं आणि आतमध्ये सुद्धा ते ड्रग्स करत होते। लक्षात घ्या, मुंबई ही सेफेस्ट सिटी म्हणून जाणली जाते, मुंबई ही लॉ अँड ऑर्डर साठी जाणली जाते। आज त्या मुंबईमध्ये नेस्को मध्ये जिथे सगळ्यात मोठे मोठे इव्हेंट होतात, हा एक कॉर्पोरेट पार्क पण आहे, इथे ड्रग्स इतक्या सहजरित्या उपलब्ध होतो। जेव्हा तुम्ही कोणत्या कॉन्सर्टमध्ये जातात तेव्हा सिक्युरिटीमध्ये अशी चेक इन का नाही होत, जिथे ड्रग्स जर कोणी घेऊन आलेत त्याला ताबडतोब पकडल्या गेलं पाहिजे आणि पोलिसांच्या हवाले केलं पाहिजे। मुंबईमध्ये प्रत्येक वेळी नाकाबंदी पण असते, पण तरीही मुंबईमध्ये ड्रग्स सहजरित्या उपलब्ध होतो। ड्रग्स हा सहजरित्या कॉन्सर्टमध्ये तरुणांद्वारे नेला जातो। पण तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तरुणांना ड्रग्सच्या अभावी नेणं, तरुणांना ड्रग्समध्ये ॲडिक्ट करणं, त्यांचं माइंड पूर्णपणे स्लो करणं, हा एक नॅशनल नाही तर एक इंटरनॅशनल लेवलचा प्लॅन आहे की एक राज्य, एक कंट्री ही ग्रोथच नाही केली पाहिजे। फॅक्टऱ्या पकडल्या जात आहेत, पेडलर्स पकडले जात आहेत, तरीही ड्रग्स सहजरित्या का अवेलेबल होतोय? ह्याच्या मागे काहीतरी कारण तरी असेल, ह्याच्या मागे कोणतरी असे लोक असतील ज्यांना पाहिजे इंडिया आणि इंडियातले तरुण हे पुढे गेलेले नाही पाहिजेत। हा फक्त ड्रग ॲडिक्शनचा मुद्दा नाही आहे, ही खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलमध्ये, जिथे राज्यांना आणि कंट्रीला वीक करण्याचं काम केलं जात आहे आणि त्या वीक करण्यामुळे देशामध्ये काही डेव्हलपमेंट झालीच नाही पाहिजे, देशाची मुलं पुढे गेलीच नाही पाहिजे। त्यांना अशाच प्रकारे ड्रग्समध्ये गुंतवा आणि देशाला अशाच प्रकारे पूर्णपणे ठप्प करून टाका।